गाईस तर फायनली कटेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बघा तो काय सीन झालेला आहे तिथे. मागच्या साईडने घुसायचं असेल सगळ्यांना, असंच घुसावं लागेल मध्ये. ॲट जास्त लोकांनी नको बघायला फक्त. गाईस हे बघा, आज पुढे पण आहे ना, पुढे पण खूप जणांना बसवलेले आणि पुढे सोफे काढलेले आहे बघा. गाईस खरंच सांगतो खूप गर्दी होते इथे जे स्टेजकडे ना. बेल माझ्याकडे पण नाही आहे. नाही अरे माझ्याकडे पण बेल नाही स्वतः. लोक डायरेक्ट स्टेजच्या खाली येऊन गेलेले माटी घ्यायला. गाईस आवाला माहोल चेक करा इथला. बर्फाच्या पाया पडताय लोक येऊन, पैसे ठेवताय. आणि मला असं वाटतंय मी आज इथे नको जेवू म्हणून, कारण की खूप गर्दी गाईस. लोक तर इथे उन्हात बसलेले जेवायला. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे मंडे आणि आज आहे शिवमहापुराण कथेचा शेवटचा दिवस भुसावळला. तर मी आज चाललेला आहे. पहिल्या दिवशी गेला होता, तिसऱ्या दिवशी गेलो आहे आणि आज चाललो आहे. बाकी दिवस इच्छा नाही झाली उन्हामुळे आज सकाळी, म्हणून असं वाटतं की जावं. आता 7:45 होत आहे सकाळचे. मला पोचता पाऊण तास लागेल जळगाववरून कथेच्या ठिकाणीपर्यंत. आणि बघू आज. आणि आज आहे ना काही शेवटी एकदम हे जेवढे पण मागे बसलेले असतील ना बाई, सगळे स्टेजकडे येऊन जातील आणि तिथली माटी वगैरे घेतील. आणि त्यानंतर आहे ना म्हणजे एकदम गर्दी खाली होऊन जाईल. जेवढी पण तिकडे गर्दी होती ना पंडालमध्ये वगैरे, सगळं खाली होऊन जाईल. सगळे जण घरी चालले जातील. त्यावेळेस मी कथेला जायला आता निघतोय. आणि आज जो टाइम आहे ना कथेचा तो आहे 8 ते 11. आणि ॲज युजली असं 2 ते 5. आज 8 ते 11 आहे. गाईस तर मी भुसावळ जायला निघालेलो आहे आता. आणि बघा आहे ना मस्त समोर सकाळी सकाळी सूर्यदेवताचे दर्शन पण झालेले. आता जाता जाता थंड वाटतंय, पण भाई म्हटलं तिथून येताना असं गरम होणार आहे ना भयंकर वाला. एनिवेज आता जाऊ. गाईस तुम्ही फायनली आता पोहोचलेले भुसावळला. आणि गाईस तुम्हाला माहिती आहे आज आहे ना खूप शिवभक्त आहे ना मला दिसत आहे भाई की कथेला जात आहे म्हणून. म्हणजे ना आज सकाळची कथा आहे, शेवटच्या दिवसाची कथा आहे, म्हणून आज खूप गर्दी वाटते. तसं तर काल संडे होता, काल पण गर्दी होती. काल मी नाही आलो, बट आता आलेलो आहे. तर आता जातोय, पोहोचलेला आहे मी भुसावळला. तापी नदीच्या थोडं पुढे मी. बाकी आता निघतो जायला कथेच्या ठिकाणी. गाईस तर मी आज आहे ना एकटा आलेलो आहे कथेला. आणि ना तुम्हाला माहिती काल या पूलवर, काल का परवा या पूलवर एवढी गर्दी होती ना है ना. आज बघूया आज इथून आपल्याला एंट्री भेटते का नाही, कारण की मी आज बस सोबत नाही आलेलो आहे त्यांच्या. मी आज आलेलो आहे तर बाईकने. बघा भाई आज जाऊ देत आहे भाई बाईकने मोस्टली लोकांना. नाही तर इथूनच आहे ना बाईक्स काय खाली पार्किंगमध्ये लावायला सांगता. हे काका भेटले होते, यांना पण कथेला जायचं होतं, यांना पण सोबत घेतलेले मी. तुम्ही अजून कोणते? आणि इथून जे पायी जातात त्यांच्यासाठी ऑटोज आहे, रिक्षा. बघा ही पार्किंग आज चांगली भरलेली आहे. चला आता जाऊया आपल्या ठिकाणी कथेच्या. काका श्री शिवाय नमस्तु. श्री शिवाय नमस्तुभ्यां. नमस्तुभ्यां. हर हर महादेव हर हर महादेव. काका पायरे झाला भाई आज गाड्यांची पार्किंग गाईज एकदम वेगळ्याच साईडला केलेली आहे बघा. जे फर्स्ट VIP गेट आहे ना, तर तिथून आज बाईकची पार्किंग आहे. मी आज इथूनच जातोय मध्ये. मे बी लोकांना आहे ना खूप दूर चालून जावं लागत असेल, त्यामुळे पार्किंग इथे ठेवलेली आहे. गाईज तर फायनली कथेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि तुम्हाला ना आज सांगू, हे बघा मी कुठे बाईक पार्क केली असेल. कथेच्या डायरेक्ट म्हणजे पंडालच्या बॅक साईडला बाईक पार्क केलेली आहे. एकदम सिक्युरिटीमध्ये माझी बाईक, कोणी घेऊनच जाणार नाही बाईक. आणि एनिवेज गाईस आज भाई पार्किंग बघा ना भाई, डायरेक्ट कुठपर्यंत डायरेक्ट लोक डायरेक्ट गाड्या इथे घेऊन आलेले. आणि गाईस कथा सुरू झालेली, गुरुजी आलेले. माझा आर्यन भावसार व्लॉग्स म्हणून. तुम्ही काय? आर्यन भावसार व्लॉग्स.
तुम्ही इथेच आहे का 7 दिवसापासून? कसं वाटतंय मग? मजा येते का? जळगावला होते का तुम्ही कोणी? जळगावला कथा होती तेव्हा कसं वाटलं होतं है ना? चला कथा ऐकता का नाही मग तुम्ही? ऐकता ना? चला राम राम मग राम राम. बघा तो काय सीन झालेला आहे तिथे. मागच्या साईडने घुसायचं असेल सगळ्यांना. मोस्टली लोक गाड्या इथे घेऊन आलेले तर मग त्यांना वाटतंय एंट्री तिथून आहे. गर्दी तिथे झाली, गर्दी इथे झाली. तर मला जावं लागेल या बॅक साईडने. इथून एक एंट्री आहे मला माहिती आहे. भाई हे बघा ना इथे सोफा लावलेला आहे. मधून डायरेक्ट पॅक केलेलं आहे. पॅक मारलं डायरेक्ट मधून. काय भाई एक नंबर ना भाई. हे बघा डायरेक्ट इथून पॅक केलेलं आहे. जावं लागेल तर डायरेक्ट मग इथून. दादा कसं तुम्ही कशी आले? नो आयडिया. आम्हाला मध्ये या बाउन्सर्सला स्वतः असं उतरावं लागतंय. ते बघा तिथे काय माहोल आहे बाई. बघा तुम्हाला पण मध्ये जायचं आहे का? नाही जाता येते? गर्दी तेव्हा तिकडे बघा ना किती आहे. बघा यांच्यासोबत मी मध्ये जातोय आता. रीलवाला नाही यूट्यूबवाला आहे काका. यूट्यूबर आहे. बघा मी तुम्हाला काय बोललं काय असंच घुसावं लागेल मध्ये. ॲट जास्त लोकांनी नको बघायला फक्त. आलो लोकांना जागा नका दाखवा. तर फायनली कथा सुरू झालेली. मी पण मध्ये आलेलो आहे आता. भाई ये क्या खाना यहाँ पे ला लिया डायरेक्ट. जेवण इथे आणलंय भाई. इथून पॅक केलेलं आहे. इथून असती गर्दी सगळी. आणि बघा डायरेक्ट कार इथे गुरुजींची. आणि गुरुजी तिथे आलेले कथा ऐकवतात. गाईस हे बघा आज भयंकर गर्दी आहे. आणि आज पुढे पण आहे ना, पुढे पण खूप जणांना बसवलेले आहे. आणि पुढे सोफे काढलेले आहे बघा. किती भारी वाटतंय ना. तर एक पण सोफा नाही आहे इथे. तर किती मस्त वाटतंय भाई की सगळेजण खाली बसून कथा ऐकताय. फायनली खाली बसलेलो कथा ऐकायला. पण ना इथून दिसत नाहीये. बघा इथून दिसत नाहीये नीट. एकदम थोडंसं दिसतं. आता आहे ना स्टेजवर आहे ना मी हा कॅमेरा घेऊन जाणार आहे. मी नाही जाणार आहे म्हणजे तो बोलला होता की म्हणे मला तुझा कॅमेरा देशील, मी वरती जाऊन थोडासा व्हिडिओ वगैरे बनवून आणेल. त्याने बनवून आणला पण भाई त्याने सगळं स्लो मोशनमध्ये बनवला. तर तो म्हणे की मी परत जाईल म्हणे. तर परत देशील, वरती जाईल तर मी व्हिडिओ बनवून आणेल म्हणे. गाईस आता माझा कॅमेरा चाललाय वरती. अरे हिंदी
आज गाईस यार या गर्दीमुळे ना वरती जाताच नाही आलं. जेव्हा ही गर्दी निघेल ना तर तेव्हाच वरती तिकडे फक्त दर्शन घ्यायला जावं लागेल यार. बघा हे शेवटचा दिवस आहे. जाते गुरुजी म्हणून मला हे दिलं. सगळे चालले बाई आपल्या आपल्या गावाला. बाय बाय. चालले सगळे घरी. सगळ्यांना आता ना तिथून इथे यायची पडलेली आहे. बाय. देखो लोक बाई हे काढून घेऊन चालले. जे नाला आलेलो आहे आणि इकडून तर सगळं काढून घेतलं. भैया यहाँ से सब निकाल लिया. अभी किसके दर्शन करूँ मैं? किसी के दर्शन नहीं करो, ये भगवान जी. अच्छा विठ्ठल रुक्मिणी जी. ये भी वो है अर्धनारेश्वर. अच्छा सभी से निवेदन है इथे शिवलिंग बनवलं. इथली पूजा भाई. जय महादेव. हर हर महादेव. गाईस खरंच सांगतो खूप गर्दी होते इथे. जे स्टेजकडे ना खूप गर्दी होते. दाखवतो तुम्हाला. सभी से निवेदन रहेगा शीघ्र आगे की ओर बढ़ते जाएं. भाई डेकोरेशन लगेच काढताय. सामने कोई भी भक्त अनावश्यक रूप से खड़ा नहीं होगा. इस बात का ध्यान रखें. किसी भी तरह का प्रसाद बेलपत्री का प्रसाद अधिक मात्रा में भीड़ होने के कारण वितरण नहीं किया जाएगा. या साईडचा बेलपत्र नाही आजी माझ्याकडेच नाही आहे. मला नाही माहित ते कुठून देतात. बघितलं गाईस किती गर्दी आहे. सगळ्यांना बेलपत्राचा प्रसाद पाहिजे आणि इथे तो नाही आहे आता. आणि मला पण नाही भेटलाय आज. मला हे भेटलंय बेल. माझ्याकडे पण नाही आहे. नाही अरे माझ्याकडे पण बेल नाही स्वतः. भाई या नीचे खालती जायला कसं तेच काढून घेतलं तिकडून. बाई शिड्याच काढून घेतल्या. पायऱ्या सगळे वरती यायला खरं तेच काढून घेतलं. खायली कसं काय जाऊ. हो गई है. जिन किसी भी भक्तजन को ये वाणी का दिखे या मिले अतिशीघ्र मंच के समीप आने का कष्ट करें. राजश्री प्रदीप साफ पाड़े नाम की ये बालिका कहीं गुम हो गई है जो केसरिया कलर की टी-शर्ट पहनी हुई है. जिन किसी भी भक्तजन कितीतरी मेहनत करून स्टेजवरून खाली आला. आणि इथे बघा मी बोललो ना तुम्हाला सगळे इथे येतील माटी घ्यायला. माटी भरतंय सगळेजण भाई. भले कोणाला बेल नाही भेटलं ना इथली माटी नक्की घेऊन जाता. लोक डायरेक्ट स्टेजच्या खाली येऊन गेलेले माटी घ्यायला. घेतली का माटी काका? किती घेतली? भरून घेतली का पूर्ण? जागा बघा गाईस एकदम खाली खाली येऊन गेली. हा बघता व्हिडिओ. अच्छा अच्छा हा सबस्क्रायबर भेटलेले. ज्यांना काही असते ना. ये क्या हो गया यार? फट गया ये यार. शी गाईस आवाला माहोल चेक करा इथला. इथे ना घाण वगैरे करून चालले जातात यार लोक. कचरा इकडेच टाकून देतात. हे बघा कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे. लोक मस्त जेवण करताय. लोक मस्त जेवण करताय इथे कथा झाल्यानंतर. एकदम सगळेजण एकत्रित बसता गोल करून आणि एकदम जेवण करता असतं. तिथे पण खूप गर्दी असेल तिथे जेवणाच्या ठिकाणी. आता जेवायची इच्छा झाली गाईस मला. अचानक काहीतरी खाऊ म्हटलं. मी तिथे मागे नाश्ता केला होता बट म्हटलं आता काहीतरी खाऊ.
हे बघा गाईस काय केलेलं इथे माहिती आहे का, एक बर्फाची जी लादी असते ना ती इथे उभी केलेली आहे. त्याला फक्त असा गोल्ड शेप दिलेला आहे, फळं वगैरे वाहिलेले त्याच्यावर. ते कोणतं फळ असतं जे महादेवाला वाहतं ते, आणि हार घातला आणि रुद्राक्षी माळा. भाई लोक येऊन पाया पडताय भाई, आणि इथे बॅनर बनवून टाकलं. काय भाई बिझनेस, भाई बिझनेस, काय बिझनेस यार हा. जे लोकांना डायरेक्ट रिअल वाटायला लागतं की देव आहे याच्यामध्ये. इथं फक्त होतं काय माहिती का, त्या माणसाचा बिझनेस होतो इथे, बाकी काही नाही होते. जेने पण हे उभं केलेलं आहे. बर्फाच्या पाया पडताय लोक येऊन, पैसे ठेवताय. आणि जस्ट माझ्या समोर 2 मुलं होते, मी तिथे उभा होता, व्हिडिओ बनवत होता. 2 मुलांनी 50 रुपयाची नोट उचलली, खिशात ठेवली. पैसे नाही ठेवायचे माहिती का. आता 2 मुलं इथे आले, ते पैसे घेतलं 50 रुपयाची नोट आणि खिशात ठेवून चालले गेले. त्यांना विचारले पैसे का बरं उचलले, तर माझ्यावर हे करत होते ते. काय केदारनाथ, वा काय काय नावं ठेवताय, वा. बर्फ दिसला तर अमरनाथ, केदारनाथ, हा वा वा. जेवणाच्या ठिकाणी भाई एवढी गर्दी आहे ना आज खूप वेळ लागेल लाईनीत उभं राहायला पण, जेवायला पण, आणि ताट धुवायला पण. तर मला असं वाटतंय मी आज इथे नको जेवू म्हणून, कारण की खूप गर्दी गाईस. खिचडी कढी आज खिचडी कढी आहे भाई. आता लोक तर इथे उन्हात बसलेले जेवायला, काही लोक झाडाच्या खाली बसलेले, सावलीत बसलेले, काही लोक उभे राहून जेवताय भाई. तर या एका स्टॉलवरून इथून मी हे घेतलेलं आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यमचं नाम जपचं. 12:25 होत आहे. 1 वाजेपर्यंत मी पण जळगावसाठी निघून जाईल. आता इथे थांबून फायदा पण नाही, गर्दी पण खूप जास्त आहे तिथे जेवणाच्या ठिकाणी. मला भूक पण लागलेली, मी फक्त तिथून एक पाण्याची बॉटल घेतो. सब अपने अपने घर जा रहे हैं. वो बाहर से है, वो इधर आप सब नहीं, मैं जलगांव से हूँ. जलगांव से आए हो. हाँ. अरे गिर गई. अब देखो अब ऐसे चक्कर है. तर गाईस चला फायनली मी आता निघतो इथून भुसावळवरून घरी जायला. ऊन खूप कडक आहे भाई, आणि 2 वाजता आता. सगळं वेअर वगैरे करतो मी आता, घालून वगैरे जातो, नाही तर ऊन लागून जाईल. चला संपली इथली शिवमहापुराणची कथा भुसावळची. परत बघू आपल्या खानदेशमध्ये कोणती कथा होते आणि केव्हा होते. आय होप गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.